नमस्कार मित्रांनो, महा-टी-ई-टी 2020 अंकगणित पेपर विश्लेषणाच्या भाग 2 मध्ये तुमचं मनापासून स्वागत. भाग 1 मध्ये आपण गणिताचे काही बेसिक प्रश्न, कन्सेप्ट समजून घेतल्या. पण आजच्या या भाग 2 मध्ये आपण उरलेले सर्वात महत्त्वाचे ट्रिकी प्रश्न अगदी सोप्या ट्रिक्सने सोडवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 100. जयने एकूण भांडवलापैकी 1/3 भाग 7% दराने, 1/4 भाग 8% दराने व उरलेला भाग 10% दराने गुंतवला. जर त्याचे वार्षिक उत्पन्न रुपये 561 असल्यास भांडवल किती होईल? आता इथे काय करायचंय बघा, आपल्याला 1/3 भाग जो आहे तो त्याने 7% दराने गुंतवलेला आहे. त्यानंतर 1/4 भाग आहे तो 8% दराने. आता उरलेला म्हणजे काय करतोय आपण, 1 - 1 + 3 + 1/4 या दोघांची ॲडिशन 1 मधून मायनस करतोय. तो काय असणार आहे, उरलेला भाग म्हणजेच काय होईल, 1 - 7 तिरकस गुणाकार करायचा यांचा, म्हणजेच 5/12 हा भाग त्याने 10% दराने गुंतवलेला आहे. आता त्याचे वार्षिक उत्पन्न दिलेले आहे. आपण फॉर्म्युला यूज करणार आहे PRT बरोबर वार्षिक उत्पन्न किती आहे, 561. आता इथे P वर्षासाठी, त्यामुळे T किती असणार आहे, 1 असणार आहे. पण कसं लिहितो, 1/3 P म्हणजे 1/3 P, Pचा 1/3 भाग 7% म्हणजे 7/100 गुणिले T आपण इथे घेणार नाही, T किती आहे, 1 प्लस 1/4 P गुणिले 8% प्लस 5/12 P इंटू 10% इज इक्वल टू 561. आता इथे काय करतोय आपण, P आणि 100 कॉमन काढतोय. P भागिले 100 राहणार काय, 7/3 प्लस 8/4 प्लस 50/12 बरोबर 561. P भागिले 100. आता इथे 12 LCM घेऊयाचा किंवा छेद समान करूया. 12 गुणिले 7/3 अधिक 12 गुणिले 8/4 अधिक 12 गुणिले 50/12 आणि मल्टिप्लाय करतोय म्हणून आपल्याला 12ने डिव्हाइड करायला लागतात. 5 बरोबर 561. आता हे 3 चोक 12, 4 त्रिकम 12 आणि 12 एके 12. हे किती होणार आहे, P डिवाइड 100 28 अधिक 24 अधिक 50 भागिले 12 बरोबर 561. याचे 2 भागिले 12 P भागिले 100 बरोबर 561. आता हे P कसं काढतोय आपण, 561 गुणिले 12 गुणिले 100 भागिले 102 12 बेपंचे 10 बेके बे 17 त्रिक 51 17 त्रिक 51 17 त्रिक 51 3 एके 3 3 एके 3 11 सक 66 गुणिले 100 म्हणजे 6600 आपलं P आलेलं आहे. म्हणजे भांडवल किती असणार आहे आपलं, रुपये 6600. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल, 6600. क्रमांक 101. खालील आकृतीचे एकूण क्षेत्रफळ काढा असा प्रश्न आहे. तर ही आकृती ई टाईपच्या आकारामध्ये आहे. तर इथे आपण कसं काढतोय, आपण याचे स्क्वेअर करूया बघा. हे आता हा पूर्ण एक आयत होईल, हा पूर्ण एक आयत होईल बरोबर. त्याआधी आपण काय करूया, हा छोटा जो चौरस आहे त्याचे क्षेत्रफळ काढूया. किती होणार आहे, तो चौरस आहे, छोट्या चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, बाजू किती आहे 2, 2चा वर्ग काय येईल 4. आता याचं क्षेत्रफळ आपल्याला मिळालेलं आहे. पूर्ण या बाजूचं हा जो शेडिंग केलेला आहे मी, याचं क्षेत्रफळ कसं येणार आहे, हा पूर्ण आयत बनणार आहे बरोबर. त्यामुळे मोठ्या आयताचे क्षेत्रफळ असं घेऊया आपण. त्यामुळे 2 इंटू करणार आहे मी. 2 गुणिले लांबी किती आहे 9 आणि रुंदी आहे त्याची 2, म्हणजे 2 गुणिले 18 झाले 36. ओके.
आता हा मधला जो आहे हा एक आयत होणार आहे बरोबर. तर याचं सुद्धा किती होणार 9 ह्याची लांबी आहे, रुंदी आहे 2, त्याचे सुद्धा 18 होईल. म्हणजेच मधला जो आयत आहे त्याचं मधल्या आयताचे क्षेत्रफळ किती होणार आहे 2 गुणिले 9 18 होईल. आता त्यानंतर राहिला कोणता भाग हा भाग जो राहिलेला आहे हे 2 भाग राहिलेले आहेत यांचं काय असणार आहे राहिलेले आयत 2 आहेत ते त्यामुळे 2 गुणुले करतोय आपण 3 गुणुले 2 3 दोन्ही 6 6 दोन्ही 12 असे टोटल हे क्षेत्रफळांचे आपण काय करतोय आता ॲडिशन करतोय 4 अधिक 36 अधिक 18 अधिक 12 70 चौरस एकक आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 102 एका प्रतलातील काही बिंदू प्रत्येक जोडीनुसार रेषाखंडाने जोडले तयार झालेल्या रेषाखंडांची संख्या 10 असल्यास प्रतलातील बिंदूंची संख्या किती. आता इथे n म्हणजे प्रतलातील बिंदू घेऊया आपण. फॉर्म्युला आहे रेषाखंडांची संख्या बरोबर n-1 डिवाइड 2. आता इथे n किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. बिंदूंची संख्या आपल्याला काढायची आहे. रेषाखंडांची संख्या दिलेली आहे 10 n-1 डिवाइड 2 20 बरोबर n-1 n 5 गुणुले 4 5 20 होतात. म्हणजेच आपलं उत्तर असेल n बरोबर 5. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 103 एका त्रिकोणाच्या 3 बाजू 1:2 1:3 1:4 या प्रमाणात आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 52 सेमी असेल तर सर्वात लहान बाजू किती लांबीची असेल. आता त्रिकोणाची बाजू त्यापूर्वी काय बघूया 3 प्रमाणामध्ये आहेत त्रिकोणाच्या त्या तिन्ही बाजू. या 2 3 आणि 4 यांचा लसावी किती येईल 12 12 गुणुले 1/3 आणि 12 गुणुले 1/4 बेसक 12 6 येईल 3 चौक 12 4 येईल 4 त्रिकम 12. आता हा रेशो आलेला आहे आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचा. आता त्रिकोणाची परिमितीचा फॉर्म्युला काय असतो एक बाजू आली 6x एक आली 4x आणि एक आली 3x. तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजेच त्रिकोणाची परिमिती असते. आता त्रिकोणाची परिमिती बरोबर 6x अधिक 3x अधिक 4x परिमिती दिलेली आहे 52 13x आली यांची ॲडिशन तर x आला 4. आता याने काय सांगितले आपल्याला लहान बाजू किती लांबीची आहे. यातला लहान नंबर कोणता आहे 3 म्हणजे 3x बरोबर 3 × 4 12 सेमी ही लहान बाजू असणार आहे त्या त्रिकोणाची. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. भूमितीचे प्रश्न जास्त दिसत आहेत एक्झाममध्ये हे 2020 मध्ये. तर भूमितीच्या प्रश्नांची प्रॅक्टिस ही असायला हवी. सिंपल फॉर्म्युले तुम्हाला माहिती असले पाहिजेत. परिमितीचे सूत्र क्षेत्रफळाचे सूत्र पृष्ठफळ अशा प्रकारचे सूत्र तुम्हाला माहिती असले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 104 बघूया. प्रश्न क्रमांक 104 आकृतीत लेंथ ऑफ AC दिलेली आहे √3 दिलेली आहे ही. त्यानंतर लेंथ ऑफ BC दिलेली आहे 1 लेंथ ऑफ CD दिलेली आहे 3 आणि मापकोन ACD हा 90 डिग्री दिलेला आहे. मापकोन BAD आपल्याला फाइंड करायचा आहे. BAD फाइंड करायचं आहे. आता A मधून जो लंब टाकलेला आहे BD वर त्यामुळे BADचे 2 भाग होत आहेत बरोबर. आता त्रिकोण BAC मध्ये आता हा C जो आहे तो काय काटकोन आहे बरोबर. मग काटकोन त्रिकोणामध्ये आपण काय करतोय टॅन थीटा बरोबर. आता हा कोण आपल्याला काढायचा आहे तर याचा टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे समोरची बाजू कोणती आहे BC लगतची बाजू कोणती आहे AC. BC किती आहे इथं 1 आणि AC आहे √3. आता टॅन थीटा 1/√3 म्हणजेच हा अँगल किती असणार आहे थीटा असणार आहे 30. म्हणजे टॅन 30ची व्हॅल्यू काय ते 1/√3. आता नेक्स्ट बघूया आपण त्रिकोण
DAC मध्ये. ओके, हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे टॅन थीटा इथे हा कोण आपल्याला काढायचा आहे, तर याच्या समोरील बाजू कोणती आहे, CD. समोरील बाजू, टॅनचा फॉर्म्युलाच काय आहे, समोरील बाजू डिवाइड लगतची बाजू. समोरील बाजू आहे CD, लगतची बाजू आहे AC. CD येणार 3, AC येणार √3. आता इथे 3 म्हणजे कसं लिहू शकतो आपण, √3 × √3 डिवाइड √3. 3चं कसं लिहिलेलं आहे आपण, √3 × √3. आता हे दोन्ही कॅन्सल होतील, व्हॅल्यू आली √3. आता टॅन थीटा √3 कधी असेल, ज्यावेळी थीटाची व्हॅल्यू असेल 60 डिग्री. म्हणजेच हा असणार आहे 60 डिग्री आणि हा जो आहे तो 30 डिग्री. म्हणजेच BAD, मापकोन BADची व्हॅल्यू काय असेल, 30 + 60, 90 डिग्री त्याची व्हॅल्यू असेल. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. इथपर्यंत जर तुम्ही माझ्यासोबत असाल या व्हिडिओमध्ये, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला वळूया पुढच्या प्रश्न क्रमांक 105. आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये AB आहे 20, तर BC आहे 42 आणि AC आहे 34. ओके, हा आहे 34. तर इथे बाजू BC वरील बिंदू O, बाजू BC वरील बिंदू O हा वर्तुळ केंद्र मानून अर्धवर्तुळ असे काढले आहे की ते बाजू AB व बाजू AC ला वरील अनुक्रमे R व Q बिंदूत स्पर्श करते. तर अर्धवर्तुळाची त्रिज्या काढा. त्रिज्या काढायची आहे आपल्याला, बरोबर. इथे आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आपल्याला, आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ ज्यावेळी बाजू दिलेली असते त्यावेळी आपण हिरॉन्सचे सूत्र वापरून त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतोय. तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, बाजू दिल्या असतील त्यावेळी √S, S - A, S - B आणि S - C. हे असणार आहे, A असणार आहे 20, B असणार आहे 42 आणि C असणार आहे 34. आता इथे S सुरुवातीला आपल्याला फाइंड करावे लागेल. S बरोबर कसं काढतोय आपण, तर ABC डिवाइड 2. A किती आहे 20, हा 42 आणि हा 34. 96 भागिले 2, 2 चोक 8 आणि 82 16. 48 आपला S आलेला आहे. आता यामध्ये Sची व्हॅल्यू पुट करूया. Sची व्हॅल्यू काय आलेली आहे, 48. आपल्याकडे व्हॅल्यू आहे, Sची व्हॅल्यू आहे, ABCच्या व्हॅल्यू आहेत, त्यामुळे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढतोय आपण. 48 48 वजा 20, 48 वजा 42 आणि 48 वजा 34. इथे आता रूटमध्ये 48, 48 वजा 20 किती होणार आहे, 28. 48 वजा 42 6 होणार आहे आणि 48 वजा 34 14 होईल. एवढं मल्टिप्लिकेशन आपण कसं करणार बघा, 12 चोक 48 लिहितोय आपण, 48चं 7 चोक 28 लिहितोय, 6चं 6च लिहूया आणि 14चं 7 दोन्ही 14. आता इथे कसं करतोय, 7 2 वेळा आलेला आहे म्हणून एकदा घेतोय. त्यानंतर 12 2 वेळा आलेला आहे, 6 आणि 2 12 म्हणजे 12 आणि 4 2 वेळा आलेला आहे म्हणून 4. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे, 336 त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ असणार आहे. O हा जो लंब टाकलेला आहे, A मधून BC वर जो लंब टाकलेला आहे, त्यामुळे O मधून हा लंब टाकलेला आहे, O पासून R पर्यंत काय असणार आहे, ही त्रिज्या असणार आहे आणि ही या त्रिकोणाची या एका त्रिकोणाची ही उंची असणार आहे आणि पाया असणार आहे AB. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला इथं वापरू शकतोय आपण, या त्रिकोणाचे क्षेत्रफळ अधिक या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 OR आणि उंची आहे OR आणि पाया आहे AB किती आहे 20. ओके, प्लस आता या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय असणार आहे, 1/2 पाया असणार आहे AC जो 34 असणार आहे आणि उंची असणार आहे OQ बरोबर 336 लिहूया. म्हणजेच या पूर्ण होल त्रिकोणाचे क्षेत्रफळ केलेलं आहे पण 336. आता 1/2 OR काय आहे, R आहे म्हणजेच त्रिज्या आहे ती 20,
हे किती होणार 10 होईल अधिक 1/2 34 गुणुले r 336. 10r अधिक 17r बरोबर 336 म्हणजेच काय येणार आहे 27r बरोबर 336. तर r काय येईल 336 भागिले 27. आता डिवाइड करूया याला 3ने. 3 9 27, 3 1 3, 3 1 3, 3 2 6. 112 भागिले 9 सेमी त्रिज्या असणार आहे. पर्याय क्रमांक 112 भागिले 9 पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. लॉंग मेथड आहे पण प्रॅक्टिसने हे प्रश्न तुम्हाला फास्ट सॉल्व्ह होणार आहेत. मी अगदी सविस्तर हा प्रश्न सांगितलेला आहे त्यामुळे लेंदी वाटतो आहे. जर प्रॅक्टिस असेल तर अगदी 1 ते 2 मिनिटात हा प्रश्न सॉल्व्ह करेल. अगदी हा मोठा आहे भूमितीचा प्रश्न. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. तर मित्रांनो हे होते महा-टी-ई-टी 2020 अंकगणिताचे विश्लेषणातील भाग 2चे सोल्युशन आणि सोप्या ट्रिक्स. यापुढील उरलेले महत्त्वाचे प्रश्न आणि भाग 3मध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्यामुळे तो भाग अजिबात मिस करू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया भाग 3मध्ये. धन्यवाद.